सांगली शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा मोहरम उत्सव शांततेत आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला। शुक्रवारी शहरातील 150हून अधिक मंडळांच्या पंजे आणि ताबुतांचे कृष्णा नदी काठी पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आले। विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी झाली। गेल्या 10 दिवसांपासून शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका आणि श्रद्धापूर्वक विधी पार पडले। मोहरमच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांच्या वातावरणात ताबूत आणि पंजांच्या मिरवणुका काढण्यात आल्या। खोजा कॉलनीतील खोजा बांधवांनीही पारंपरिक शोकयात्रा काढून मोहरम साजरा केला। त्यानंतर सर्व मंडळांचे पंजे आणि ताबूत कृष्णा नदीत विधिवत विसर्जित करण्यात आले। विसर्जन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। शांतता, बंधुभाव आणि धार्मिक सलोखा जपत पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्याने यंदाच्या मोहरम उत्सवाची उत्साहपूर्ण सांगता झाली। चिंगीशा बाबा मोहरम मंडळ सरकारी पीर, ज्या सरकारी पीर म्हणजेच जे इथे पटवर्धन सरकार 300 ते 350 वर्षापूर्वी जो एक त्यांच्याकडे असलेले सरकारी पीर आमच्या ताब्यात दिले, म्हणजे आमच्या पूर्वजांच्या ताब्यात दिले, तेव्हापासून आज 300 ते 350 वर्षाची परंपरा आज ही चालत आलेली। या परंपरेला जोपासण्याचं काम आम्ही सर्व मित्रमंडळामार्फत आज करत आहोत। विशेष म्हणजे ज्या वेळेला विसर्जनाची मिरवणूक चालू झाली, ती विसर्जनाची मिरवणूक विघ्नहर्त्याच्या दारात, विघ्नहर्त्याच्या मंदिरात आज आम्ही ऊद घालून एक सर्व धर्म समभावाचे प्रतीक ज्या पद्धतीने पटवर्धन सरकारनं आम्हाला जी काही बंधनं आणि जी काही गाईडलाईन, जे काही मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहेत की जेणेकरून आपल्या सांगलीत कोणी जातीवाद करू नये आणि जातीवादाला थारा देऊ नये, हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून आज आम्ही गणरायाच्या मंदिरात येऊन ऊद अर्पण करून पुढे आमचं मार्गस्थ करून आज आम्ही कृष्णा नदीच्या पात्रात येऊन आज आमचे विसर्जन करत आहोत। आज विसर्जन करताना मुख्यत्व की पाऊस नाहीये, तो पाऊस व्हावा जेणेकरून सर्वजण मिळून त्या पाऊस पडावा यासाठी माझी मी दुआ केलेली आहे। तर मी परत एकदा मोहरम सणाच्या इमाम हुसैनच्या बलिदानाच्या प्रतीक म्हणून आज सर्वांना मी त्याच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।